लाडक्या बहिणींनो, नुकतेच तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा झाले, बरोबर ना? 1500 रुपये तुम्हाला आले ना? हे बघा, नोव्हेंबरचे 1500 रुपये आल्यानंतर आज माझ्या सर्व लाडक्या बहिणींना, माझ्या माता बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला. आणि बघा, डिसेंबरचा हप्ता किती आला? 1500 रुपयेपेक्षा जास्त. डिसेंबरचा हप्ता आज आला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये. आजपासून सुरुवात झाली आणि बघा किती पैसे आले, किती हप्ता आला? 2500 रुपयाचा. हो, 2500 रुपये आले राज्यातील सर्व माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, माझ्या माता बहिणींच्या खात्यामध्ये. आणि बघा, हा हप्ता फक्त त्याच बहिणींना आलेला आहे ज्यांना नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळाले. ज्यांना ज्यांना नोव्हेंबरचे 1500 रुपये आलेले आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे आलेले आहेत 2500 रुपये हप्ता डिसेंबरचा. ओके. आणि ज्या बहिणींनी KYC केलेले आहे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे हे बघा. तर हे तर 2 अपडेट झाल्या, परंतु अजून तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. 1 लाख रुपये कर्ज. हे कर्ज संदर्भात पण आता महत्त्वाची अपडेट समोर आलेलं आहे. हे कर्ज संदर्भात काय अपडेट आहे तुम्हाला सांगतो. आणि बघा, काही टॉप बातम्या आहेत ज्या तुम्हाला न्यूज चॅनलवरती पाहायला भेटणार नाहीत, त्या बातम्या पण सांगतो. चला, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी. लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला ना? नोव्हेंबरचा हप्ता सर्वांना मिळालेला आहे. 1500 रुपये सर्वांना आलेच, बरोबर. परंतु 1500 रुपये नंतर आता तुम्ही सर्वजण वाट बघू लागले होते डिसेंबरच्या हप्त्याची. आणि डिसेंबरचा हप्ता बघा 2500. तर काय आहे अपडेट सर्व सांगतो. आणि हे बघा, ज्यांनी KYC केली नाही ना त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत तात्काळ KYC करा. जरी KYC तुमची 31 डिसेंबरपर्यंत झाली नाही तर तुम्हाला 31 डिसेंबरनंतर हप्ता येणं बंद होणार आहे. आलं तुमच्या लक्षात? हप्ता येणं बंद होईल. त्यामुळे बहिणींनो, तात्काळ KYC करा, तात्काळ, अन्यथा हप्ता बंद होईल. बरं, चला पटापट KYC करा ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी. आणि हे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो. बदल झालेला आहे, मोठा बदल झाला KYC मध्ये. आता भरपूर बहिणींचे पती हयात नाहीत, पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचं निधन झालेलं आहे. तर अशा बहिणींनी KYC कशी करायची हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. परंतु मी मागच्या वेळी बोललो होतो तुम्हाला की एक ऑप्शन येईल तिथे, पती वडील हयात नसतील त्या संदर्भात ऑप्शन येईल. अखेरकार ऑप्शन आलेला आहे. आता तुम्ही KYC करायला गेले तर तुम्हाला बघा असं पाहायला मिळेल तिथे. हे बघा, इथे म्हटलेलं असेल KYC संदर्भात माहिती, लाडकी बहीण योजनेची KYC. आणि तिथे तुम्हाला असं ऑप्शन दिलेलं असेल की पती हयात आहे. ओके. दुसरं ऑप्शन तिथे दिलेलं असेल पती निधन झाला आहे. आणि एक ऑप्शन असेल घटस्फोट, आणि घटस्फोटचा ऑप्शन असेल. म्हणजे आता तुमचा घटस्फोट झालेला असेल बहिणीनं तर तिथे टिक मार्क करून तुम्हाला ओके करायचं आहे. जरी पतीचं निधन झालं असेल तर पतीचं ऑप्शनवरती, निधन झाल्याचं ऑप्शनवरती टिक मार्क करायचे आहे. पती तुमच्या हयात असेल तर तिथे टिक मार्क करायचे आहे. तर असा ऑप्शन तिथे देण्यात आलेला आहे. पती वडील हयात नसेल तर इथे तुम्ही हे ऑप्शन टिक मार्क करून पुढील KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. आणि ऑप्शन आलेला आहे, ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी तात्काळ KYC करा. तुमच्याकडून होत नसेल मोबाईलवरती तर तुम्ही कोणत्याही सेंटरवरती जाऊन, कॅम्प्युटर कॅफेवरती जाऊन तुम्ही हे करू शकता. चला पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. आता बघा, ज्या ज्या बहिणींची KYC बाकी आहे त्यांच्यासाठीही आता शेवटची मुदत बोलली जात आहे, म्हणजेच तुमची 31 डिसेंबर. ओके. तर या तारखेपर्यंत सर्वांनी
KYC कंप्लीट करा. ओके, आता बघा महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत हप्त्याबद्दल. आता लाडक्या बहिणींना जो हप्ता मिळाला नोव्हेंबरचा, आता आपण सध्या बघतच आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता दिला जात आहे. तर यामध्ये वाढ करू अशा भरपूर घोषणा मागच्या वेळी झाल्या आणि अखेरकार डिसेंबरचा हप्त्याबद्दल महत्त्वाची अपडेट आली आणि डिसेंबरचा हप्ता आता तुम्हाला जे 2500 रुपये संदर्भात मी बोललेलं आहे ना, त्याबद्दल तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे भेटणार आहे आणि कोणत्या त्या महिलांना हा 2500 रुपयाचा हप्ता भेटणार आहे त्यासाठी एक काम करावं लागणार आहे. बघा, एक काम करावं लागणार आहे तरच हे 2500 रुपये त्या बहिणींना भेटणार आहेत. तर ते कुठलं काम आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच, काही टेन्शन घेऊ नका. हा व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. बघा आता सर्व माहिती. चला, लाडक्या बहिणींनो आता फार महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. तर बघा, एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो. नोव्हेंबरचे तुम्हाला 1500 रुपये मिळाले. ज्यांना ज्यांना आले त्यांनी कमेंट करून हो टाईप करा. 1500 रुपये आले, बरोबर. डिसेंबरचे बघा, डिसेंबरचा हप्ता हा तुम्हाला आता डिसेंबरचा जो हप्ता आहे हा डिसेंबरचा हप्ता मी तुम्हाला बोलत आहे की 2500 रुपये मिळेल. तर हे 2500 रुपये ना काही महिलांना भेटणार आहेत. तर त्या कोणत्या महिला आहेत त्यांना ते 2500 रुपये मिळेल त्याबद्दल सांगतो. परंतु बाकीच्या सर्व बहिणींना डिसेंबरचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये मिळणार आहे. आलं लक्षात? डिसेंबरचे 1500 रुपयेच. ओके, परंतु कोणत्या त्या बहिणी आहेत ज्यांना 2500 रुपये मिळणार आहेत त्याविषयी माहिती तुम्हाला देतो. आणि डिसेंबरचा हप्त्यानंतर जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून तुम्हाला 2100 रुपये हप्ता सुरू होईल का बहिणींनो, त्याविषयी पण अपडेट आहे. ते अपडेट पण आपण समजून घेणार आहोत. 1,00,000 रुपये संदर्भात, कर्ज संदर्भात पण अपडेट आहे. ते अपडेटवर फार दमदार आहे. ते अपडेट पण आपण समजून घेणार आहोत. चला आता बघा सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांना मिळाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात हे मान्य केले आहे. यात 12,000हून अधिक पुरुषांनी 25,77,000 अपात्र महिलांनी 140 कोटी तर 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी 14.14 कोटी रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. हा संपूर्ण घोटाळा डिजिटल पडताळणीतील त्रुटी आणि स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष यामुळे झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तर बघा, अपात्र लाभार्थ्यांना 165 कोटी, तर अपात्र लाभार्थ्यांमध्ये 12,431 पुरुष आहेत आणि त्यांनी मिळून सुमारे 25 कोटी रुपये घेतले. याशिवाय 77,000 अपात्र महिलांनी 140 कोटी रुपयाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे 9,526 शासकीय महिला कर्मचारी देखील होत्या. त्या पात्र नसतानाही त्यांनी या योजनेचा फायदा घेतला असून त्यासाठी 14,50,00,000 रुपये खर्च झाले. मंत्री तटकरे यांनी सांगितले की शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून संपूर्ण रक्कम परत घेतली जाईल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. बघा, रक्कम वगैरे संपूर्ण आम्ही परत घेऊ, वसुली करू असं इथे म्हटलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर जे पण माहिती आलेली होती ही माहिती सांगितलेली आहे. भरपूर अपात्र बहिणींनी यामध्ये लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. काही पुरुषांनी देखील लाभ घेतला होता. तर हे संपूर्ण वसुली केली जाणार आहे जेवढे पण पैसे भेटलेले आहेत त्यांच्याकडून. ओके, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले, ते जे अपात्र असून पैसे घेतलेले आहेत त्यांच्यासाठी हे एक धक्कादायक माहिती आहे आणि त्यांच्याकडून हे आता कायदेशीर कारवाई आणि संपूर्ण वसुली केली जाणार आहे. ठीक आहे, ही माहिती समजली. आता पुढील माहिती बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींनो. बघा ती माहिती आता. चला
आता जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे 1,00,000 रुपये संदर्भात आपण माहिती समजून घेऊया. बिनव्याजी कर्ज घोषणा अद्याप कागदावरच. मागच्या वेळी काय बोलण्यात आलं होतं की 1,00,000 रुपये कर्ज देऊ, परंतु ती घोषणा कागदावरच आहे. हे बघा, दुसरीकडे राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना जिल्हा बँकांमार्फत 1,00,000 रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाईल. मात्र या आश्वासनाला वर्ष उलटले तरी अजूनही शासन निर्णय GR निघालेला नाही. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात सुरू होणार की केवळ घोषणाच राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता सरकार या योजनेत पात्रता निकष कडक करत असून नव्याने सर्व लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. पुढील काळात फक्त पात्र आणि गरजू महिलांनाच लाभ मिळेल असे आश्वासन सरकारने दिले. मात्र या प्रकरणामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बघा, तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तर बोललं जात होतं 1,00,000 रुपये कर्ज मिळेल जिल्हा बँकांमार्फत, परंतु हे अपडेट ही घोषणा फक्त कागदावरच राहिली का असा प्रश्न आहे. बघू आता. आणि हे जे कर्ज होतं ना बहिणीनं, तुम्हाला छोटा मोठा व्यवसायासाठी हे कर्ज दिलं जात होतं, परंतु या संदर्भात अजून आता काही अपडेट झाले नाही, काही घोषणाच झाली नाही. त्यामुळे मग हे संपूर्ण कागदावरच राहिलं का असा प्रश्न आहे. बघू, जरी कर्ज मिळेल 1,00,000 रुपयेपर्यंत तर त्या संदर्भात GR येईल, परंतु GR अजून निघालेला नाही. हे बघा, GR निघालेला नाही. तर GR आला तर खूप बरं होईल. मग सर्व बहिणींना 1,00,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतं, ते पण बिनव्याजी. 1 रुपया पण व्याज लागणार नाही, बिनव्याजी कर्ज तुम्हाला मिळेल छोटा मोठा व्यवसायासाठी. बघू आता या संदर्भात काय अपडेट येते ते सर्व बघू आपण पुढे. परंतु आता ज्या अपडेट आपण बघणार आहोत, डिसेंबरचा हप्ताबद्दल सर्वात महत्त्वाचे अपडेट, डिसेंबरचे 1,500 रुपये संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि कोणत्या बहिणींना 2,500 रुपये भेटणार त्याबद्दल माहिती बघा तुम्ही. आता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. चला, लाडक्या बहिणींनो, आता कोणत्या बहिणींना डिसेंबरचे 1,500 रुपये येणे सुरू आणि कोणत्या बहिणींना 2,500 रुपये त्याबद्दल सांगतो. हे बघा, मी तुम्हाला बोललो की डिसेंबरचे 2,500 रुपये मिळतील, तर नाही, डिसेंबरचे 2,500 रुपये नाही मिळणार. तर फक्त त्या बहिणींना मिळणार आहे. तर त्या कोणत्या बहिणी आहेत, तर त्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती पुढे भेटणार आहे बातम्यांमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा, त्याबद्दल पुढे माहिती सांगतो. 2,500 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहे. हो, 2,500 रुपये मिळणार, परंतु त्या कोणत्या महिला आहेत ते तुम्हाला पुढे समजणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 1,500 रुपयेच भेटणार आहे लाडक्या बहिणींनो. आणि डिसेंबरचे 1,500 रुपये हे तुम्हाला डिसेंबरच्या शेवटी भेटणार आहेत. अजून हप्ता सुरू झाले ना. आता नुकताच तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे, त्यामुळे लगेच काही डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यासाठी टाईम लागेल लाडक्या बहिणींनो. त्यामुळे सर्वांनी वाट बघा. वाट तुम्ही बघा डिसेंबरच्या शेवटपर्यंत, म्हणजे डिसेंबरच्या शेवटी हप्ता जमा होईल. ओके. आता हे 2,500 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहे त्याविषयी अत्यंत जबरदस्त अपडेट आहे. ते अपडेट पुढे तुम्हाला भेटेल, पाहायला मिळणार आहे टॉप बातम्यांमध्ये. आणि हे बघा, आता 2,100 रुपये संदर्भात पण भरपूर चर्चा चालू आहे. यासाठी मी तुम्हाला बोलत आहे की मागणी करा, कारण या संदर्भात चालू आहे ती चर्चा भरपूर चालू आहे आता की 2026 या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात, जानेवारीच्या पहिल्याच महिन्यात 2,100 रुपये द्या. आता डिसेंबरचे 1,500 रुपये द्या, परंतु जानेवारी 2026पासून लाडक्या बहिणींना 2,100 रुपये दर महिन्याला द्या अशी मागणी आता जोराने चालू आहे. आपण सर्वजण मागणी करत आहोत. तुम्ही पण मागणी करा. तुम्हाला पण 2,100 रुपये दर महिन्याला पाहिजे असतील ना बहिणींनो, कमेंटमध्ये 2,100 रुपये द्या असं कमेंट करा. भरभरून कमेंट करा, म्हणजे आपला व्हिडिओ शासनापर्यंत पोहोचेल आणि शासन यावरती काही ना काही निर्णय घेईल. तर मागणी करा जोराने. मागणी तर भरपूर चालू आहे आणि मिळायला पाहिजे आता 2,100 रुपये लाडक्या बहिणींना, कारण घोषणा जरी झालेली आहे, बोललं जरी होतं तर ते पूर्ण करायला पाहिजे आता शासनाने. आणि शासन बघा दरवेळेस महिलांना काही ना काही गिफ्ट देत आहेत. आजलोक तुम्हाला 1,500 रुपये काय 1 रुपया पण मिळत नव्हता, परंतु 1,500 रुपये शासनाने सुरू केलेले आहेत तुमच्यासाठी. मग 2,100 रुपये पण सुरू करतील, काही टेन्शन घेऊ नका, थोडं वाट बघा. ओके. चर्चा आता सध्या चालू आहे जोरदार. बघू आता नवीन वर्षापासून जरी 2,100 रुपये तुम्हाला दर महिन्याला भेटले तर खूपच चांगली बात आहे. ठीक आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. डिसेंबरचा हप्ता अजून आलेला नाही, टाईम लागेल त्याला, लगेच काही येणार नाही. जवळपास डिसेंबरच्या शेवटी आपण त्या संदर्भात हप्ता वाटपाबद्दल काही ना काही निर्णय होईल. आता सध्या तरी वाटप सुरू झालेलं नाही. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही संपूर्ण माहिती आपण बघितली. आता बघा 2500 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहे, 2500 रुपये कोणत्या बहिणींना भेटणार आहे त्याबद्दल माहिती बघा. आणि टॉप कामाच्या बातम्या बघा, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवरती पाहायला भेटणार नाहीत. बघा त्या बातम्या आता. चला, आता मी तुम्हाला टॉप बातम्या सांगणार आहेत, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवरती पाहायला भेटणार नाहीत लाडक्या बहिणींनो. चला, टॉप बातम्यांमध्ये पहिली बातमी आपण बघू शकता, शेतकरी भावांसाठी आनंदाची बातमी. हे बघा, राज्यातील शेतकऱ्यांना खुशखबर, कर्जमाफीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. फडणवीस सरकारकडून राज्यातील बँकांना महत्त्वाचे आदेश. हे बघा, आता सुरू झाली कर्जमाफी संदर्भात अपडेट. बघा, राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून या मागणीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे. खरं तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती, बरोबर. मात्र अजून या संदर्भात कोणता ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेत्यांकडून मोठं राज्यव्यापी आंदोलनसुद्धा उभारण्यात आले होते. दरम्यान आता याच शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कर्जमाफी भेटणार आहे त्याबद्दल आता सर्वात महत्त्वाची माहिती बघा. आता कर्जमाफी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2026 आधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असे संकेत दिले आहेत. हे बघा, तर जून 2026च्या आधीच तुम्हाला कर्जमाफी भेटणार आहे शेतकरी भावांनो. तर राज्याचे कृषी मंत्री जे आहेत दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना यावेळी सरसकट कर्जमाफीचे लाभ मिळणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी सगळी परिस्थिती असतानाच आता कर्जमाफी प्रक्रियेला गती मिळाली आहे. 30 जून 2025 ही तारीख लक्षात ठेवा. 30 जून 2025 पर्यंतची थकबाकी व चालू बाकी असलेल्या शेतकरी खातेदारांची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व बँकांना दिले आहेत. त्यानुसार राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, DCC बँक आणि विकास संस्थांकडून डाटा गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. शेतकरी भावांनो, राष्ट्रीयकृत बँकांचा कर्जविषयक डाटा नियमानुसार तयार असतो. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना थेट कर्ज देत नसून विकास संस्थांमार्फत कर्ज वितरित केले जाते. त्यामुळे विकास संस्थांनी शेतकऱ्यांची थकीत व नियमित कर्जाची माहिती तसेच आधार कार्ड, बँक पासबुक आणि फॉर्मर ID या कागदपत्रांची पडताळणी करून शासनाकडे अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मार्च ते जून 2025 या कालावधीत असलेल्या थकीत व चालू बाकीची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले असून राज्य शासन या आधारे कर्जमाफीची पुढील रूपरेषा निश्चित करणार आहे. ओके, तर बघा, तर जवळपास जून 2026च्या पहिलेच तुम्हाला कर्जमाफी भेटणार आहे शेतकरी भावांनो. आलं लक्षात? चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला, आता बातमी नंबर 2 बघा. मी तुम्हाला बोललो होतो की 2500 रुपये मिळणार. तर कोणत्या महिलांना, कोणत्या लाभार्थ्यांना हे 2500 रुपये मिळणार आहेत त्याबद्दल माहिती बघा. हे बघा, मोठी बातमी. या निराधार लाभार्थ्यांना मिळणार दरमहा 2500 रुपये. UDID आणि आधार कार्ड संलग्न नसल्यास मिळणार नाही लाभ. हे बघा,
आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक पाहिजे तरच हा लाभ भेटणार आहे आणि 2500 रुपये भेटणार आहेत. मी सुरुवातीला बोललो तुम्हाला 2500 रुपये मिळणार. तर लाडकी बहीण योजनेचे नाही तर हे निराधार लाभार्थ्यांना हे मिळणार आहेत. ओके, मोठी बातमी आहे, चला समजून घेऊया. सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाने दिव्यांग निराधार योजनेतील अनुदान वाढ करत दरमहा 2500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बघा, तर वाढ झालेला आहे अनुदानात आणि दरमहा आता 2500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कुठे? तर दिव्यांग निराधार योजनेत. तर जिल्ह्यातील तब्बल 12,762 लाभार्थ्यांचा याचा फायदा होणार आहे. तथापि या योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांना आधार कार्ड योजना संलग्न करणे अनिवार्य केले आहे. तसेच लाभार्थ्यांचा UDID युनिक डिसेबिलिटी ID अद्ययावत करून सादर करणेही बंधनकारक आहे. जिल्ह्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी सुमारे 4,500 लाभार्थ्यांनी अद्याप UDID जमा केलेली नाही. संजय गांधी निराधार अनुदान योजना, ओके, श्रावण राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेमधील दिव्यांग लाभार्थ्यांना UDID व आधार कार्ड संलग्नीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी योजनेला आपला UDID कार्ड नंबर जो असतो UDID कार्ड क्रमांक व आधार क्रमांक संलग्न असल्याची खातरजमा करावी, जेणेकरून त्यांचा लाभ नियमितपणे सुरू राहील. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले अपडेट केलेले आधार कार्ड व UDIDची छायांकित प्रत आणि बँक पासबुकची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत जमा करावी लागणार आहे. ओके, तर बघा काय जमा करावं लागणार आहे. तर आधार कार्ड व UDIDची छायांकित प्रत आणि बँक पासबुकची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेची जी काही शाखा असते तिथे तुम्हाला जमा करावी लागणार आहे. ओके, आता UDID कार्ड काढण्यास कसे काढायचे हे बघा. तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना UDID कार्डचे बंधन घातले आहे. याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्र आता ऑनलाईन डिजिटल असावे अशी अट आहे. सर्वोपचार रुग्णालयातील दिव्यांग विभागातून लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळते. योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लाभार्थी 40% दिव्यांग असणे आवश्यक आहे. बघा, 40% दिव्यांग असणे आवश्यक आहे. शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवर दिव्यांग लाभार्थी UDID कार्डसाठी अर्ज करू शकतात. नव्याने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, रहिवासी वयाचा दाखला, आधार कार्ड द्यावे लागते. त्या अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 50,000पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. आता शेवटची बातमी, एवढी शेवटची बातमी बघा. राज्यात हे बघा, शेवटची बातमी नंबर आपण 3 बघत आहोत. राज्यावर संकट, थेट मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. काय मोठा इशारा देण्यात आला आहे आणि काय संकट आलेलं आहे त्याबद्दल समजून घेऊया. राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडे गारठा वाढला असून पारा सातत्याने घसरताना दिसत आहे. पंजाब, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश सर्वच भागात थंडी वाढली आहे. उत्तरेकडून सध्या थंडीगार वारे वाहत आहेत. यामुळे राज्यातील थंडीत झपाट्याने वाढ झाली आहे. पुढील काही दिवस थंडी वाढणार आहे. हेच नाही तर भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये पारा 10°C खाली गेला आहे. सकाळच्या वेळी सर्वत्र धुके बघायला मिळत आहे. मराठवाड्यासह विदर्भात थंडी वाढली आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात थंडी असणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये शाळेच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून शाळा भरण्याची वेळ पुढे ढकलण्यात आली. पुणे, मुंबई, नाशिकमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. बघा, पुणे, मुंबई, नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडून शीतलहरी येत आहेत, ज्यामुळे गारठा अधिक वाढत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमध्ये मोठी वाढ होईल आणि राज्यातील हुडहुडी कायम राहील. राज्यात जेऊरमध्ये नीचांकी तापमानाची नोंद झाली. 5°C तापमानाची नोंद झाली आहे.
सकाळी पूर्णपणे धुके पसरले होते. परभणीत 5.5 अंश सेल्सिअस, हे बघा परभणीत 5.5 अंश तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 5.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली. अहिल्यानगर नाशिक येथे 8पेक्षाही कमी अंश तापमान होते. वाशिम, सातारा, भंडारा, गोंदिया, नागपूर येथे 10 अंश सेल्सिअसची नोंद झाली. राज्यातील बहुतांश भागात थंडी वाढताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. सायंकाळीच थंडी जाणवत आहे. बघा आता आपण जरी बघितलं तर सायंकाळीच थंडी जाणवत आहे. उत्तर भारतात जरी थंडीचा कडाका असला तरीही केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. बघा काही ठिकाणी तामिळनाडूमध्ये काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील देखील नोव्हेंबरच्या सुरुवातीला पाऊस होता. आता पूर्ण डिसेंबर महिन्यात थंडी कायम राहणार आहे. थंडी वाढल्याने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली. थंडी खोकला मध्ये हे बघा थंडीमध्ये खोकला आणि तापीच्या रुग्णात मोठी वाढ झाली आहे. तर बघा थंडीपासून थोडं सावधान राहा, कारण खोकला हा जो आहे याचा संसर्ग खूप होत आहे. खोकला आणि थंडी वाजणे हा भरपूर आता पाहायला मिळत आहे रुग्ण याचे. ठीक आहे, ही बातमी पण फार महत्त्वाची होती. तर हे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या टॉप बातम्या बघितल्या, कामाच्या बातम्या बघितल्या. सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर यूट्यूब टीमला पण माहीत आहे आणि तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ असतात, शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. यूट्यूब टीमला चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही. तर ठीक आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा आणि हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, सर्वांसाठी फार कामाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे या व्हिडिओला महाराष्ट्रभर तर भारतातील महाराष्ट्रात या व्हिडिओला प्रचंड व्हायरल करा यूट्यूब टीम. धन्यवाद, लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये.